चला मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण या डोंगरावर आलेलो आहे मित्रांनो। आज आम्ही तुम्हाला या डोंगरावर येऊन मी खेकडा करून दाखवणार आहे। आमच्या इकडं कशा पद्धतीने खेकडा करून पकडतात हे मी आज तुम्हाला खेकडा पकडून दाखवणार। तर मित्रांनो बघा, तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी ऊन असं पडलेले संध्याकाळची वेळ आणि या डोंगरावर आहे रानमाळवा आपण आलेले। मी खेकडा पकडाय म्हणजे आमच्याकडे त्याला किरवं म्हणतात, काही जण मोठे म्हणतात। तर ते कशा पद्धतीने गरवितोय आम्ही आणि कशा पद्धतीने पकडतोय आणि खेकडा पकडल्यानंतर त्यांचा जे शिंगडं असतात ते कशा पद्धतीने बंद करून घ्यायचं। असं शिंगडं असतात तर ते जे चावतात तर ते चावू नये म्हणून ते असं बंद कसं करायचं हे मी तुम्हाला पण आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। आणि हे बघा, ही गराटे आपण तयार केलेले, हिला गांडूळ लावलेले। तर मित्रांनो, मी आज खेकडा कसा पकडतोय आणि त्यांचं शिंगडं चावायचं बंद कसं करतोय हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण हे केंड आणले आपल्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना जे आपण पाणी टाकतो ते इथंच होतं आणि आपल्या या केंडमध्ये आपण ते खेकडं पकडणार आहेत। चला वेळ न लावता आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी खेकडा कसा पकडतोय ते। तर चला आपण आता आपण या मारणावर जेवढे धावा आहेत या धावांपाशी कसा जायचा आणि खेकडा कसा पकडायचा सुरुवात करूया। हे बघा, आता हे समोरचे धाव आहे, ह्या धावामध्ये जर खेकडा थोडासा जर तोंडाला आला असेल तर आपल्याला एकदम अशी हे बघा अस्ती पाऊल टाकून जायचा आणि मग तो बघायचा आहे का। कारण जोरात जर पाऊल टाकला तर खेकडा थांबत नाही, तो लगेच धावामध्ये जातो। त्यामुळं प्रत्येक धावापाशी आपण एकदम पाय न वाजता असा अस्ती पाऊल टाकून जायला लागत आहे आणि मग तो खेकडा बघायला लागतोय। तर आता आपल्याला ना अस्ती पाऊल टाकत जाऊन खेकडा बघायचे। बघा आपल्याला किती खेकडे भेटतात मित्रांनो। या बघा मित्रांनो, या कुडीला लावल्यानंतर ना गराठी मग तो आपला फशवीत त्याला बाहेर आणायचा आणि मग खेकडा पकडायचा। तर आणि हे बघा, हे जे त्याचे शिंगडेत बघा, आता हे जे शिंगडेत मित्रांनो, याच्यामध्ये जर आत बोट जर घातला तर पूर्ण हे बोट पूर्ण रक्त आल्याशिवाय हे सोडत नाही, एवढा जंप पकडतात। हे बघा, आता हे जे शिंगडेत आता हे असं बंद करायचे, हे पूर्ण असं बंद करायचं। तर हे बंद कसं करत येतात, हे बघा असा खेकडा पकडायचा असा आणि ही जी लहान कुडी, इकडली कुडी घ्यायची सर्वात लहान, हे बघा इकडली लहान कुडी घ्यायची आणि ही जी जागा दिसते ही जी जागा दिसते ह्या जागेमध्ये अशी टोचायची। हे बघा, ही अशी टोचायची। आता ही टोचल्यानंतर आणि हे बघा आता इकडला पण घ्यायचा। बघा आता हा पूर्ण बंद झालेला आहे, बघा हा मोठा शिंगडा आणि इकडली जागा टोचायची। हे बघा, हे पूर्ण त्याचा शिंगडा बंद झाला आहे। बघा, अजिबात याला चावता येत नाही। अशा पद्धतीने मित्रांनो खेकडा पकडायचे आणि खेकडा पाठीमागूनच पकडायचा। पूर्ण जर पकडला तर हा पूर्ण चावा घेतल्यानंतर पूर्ण रक्त काढतोय। अशा पद्धतीने हा खेकडा पकडतो। पाहू आपल्याला किती खेकडे भेटतात। आता आपण एक पकडलाय।
भल्ला मोठा आहे बघा. हे बघा आता याची ना बाबा असं पकडायचं, अशी करायची, अशी बसवायची. हा पूर्ण पॅक हवा असलेला आहे बघा. हा पूर्ण पॅक केला. हा हवा असलेला याला पण पूर्ण बंद करून टाकणार आता. मित्रांनो आपण आता याला एवढं लांब फसवीत आणलं. आता बघा याच्या शिंगड्यामध्ये ना आपण हा जो आपली गराटे आहे ही देणार आहे. तर बघा कसा फास घेऊन पळतोय बघा. हा बघा कसा खातोय बघा. अरे पळाला 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 पळतोय पळतोय. बघा 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 कसं करतो बघा. तर मित्रांनो बघा आपण आहे ना आज एवढं खेकडं पकडलं आपण खेकडमध्ये आपण घेतलं तर तुम्हाला सोडून दाखवतो आता खाली. हे बघा मित्रांनो एवढं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खेकडे पकडले आपण एवढे.